नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की संजय निराधार गांधी लाभार्थी आहेत त्यांची जी जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वाढीव होणार आहे की तेवढेच येणार आहे। बरेचसे मला व्हॉट्सअपला मेसेज आले होते की आणि आपल्या भागातील काही महिला आणि लाभार्थी आहेत ते विचारत असतात का जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो वाढीव होणार आहे की तेवढेच येणार आहे आणि तो किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आज आपण बोलणार आहोत। तर बघा, आपण गेला व्हिडिओ जो आहे तो जी आर ज्याचा आला आहे ते आपण तुम्हाला जी आरची पूर्ण माहिती दिलेली होती। जी आर आले कशा प्रकारे काय ते सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे। त्याचबरोबर आता आपण या जुलै महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे विधवा, जसं की संजय निराधार गांधीचे लाभार्थी दिव्यांग, त्याचबरोबर श्रावणबा, त्याचबरोबर आपले जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ज्याच्यासाठी आपण जे लाभार्थी आहेत ते पात्र आहेत आणि त्यांना असं म्हणण्याचं कारण आहे की असं म्हणणं आहे की त्यांना जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वाढीव आहे की कसा मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर लाभार्थी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, त्यांचं असं महत्त्व आहे की बच्चूभाऊ कडू जेव्हा उपोषणाला बसलेले होते तेव्हा बरेचसे तिथं मंत्री आलेले होते। त्यांचं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही जो निधी आहे तो निधी आम्ही काही दिवसात त्यांनी सांगितलेलं आहे की 30 जूनपर्यंत असं काहीतरी म्हटलेलं आहे की त्यांचं स्पीच आहे ते तुम्ही नक्की ऐका की कधीपर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी स्पीचमध्ये असं म्हटलं आहे की आम्ही तो निधी मंजूर करून घेऊ। जसं की काही माणसांचे हप्ते पेंडिंग आहेत म्हणजे त्यांना हप्ते मिळाले नाहीत, त्यासाठी ते निधी मंजूर करून घेणार आहेत। निधी मंजूर केल्यानंतर ज्या ज्या लाभार्थ्यांचे पैसे हप्ते पेंडिंग आहेत म्हणजे थांबलेले आहेत, थकलेले आहेत, त्यांचं ते निधी मंजूर केल्यानंतर ते तुमच्या खात्यामध्ये येतील। पण त्याच्या अगोदर त्यांची एक बैठक होणार आहे, त्या बैठकीत ते निधी मंजूर केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येतील। नाहीतर तुम्ही वाट बघत बसाल की निधी मंजूर झाला असेल ते, तसं नाही। त्यांची बैठक झाल्यानंतर ते निधी मंजूर करून घेतील। निधी मंजूर केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। त्याचबरोबर जुलैचे जे हप्ते आहेत, जुलैचे ज्या लाभार्थी आहेत त्यांना हा पैसे येतील, पण कोणाला आहे ॲडव्हान्स आणि कोणाला आहे एक्स्ट्रा पैसे येणार नाही, कारण की जेवढे पैसे आहे तेवढेच येतील। त्याचे स्पष्ट उदाहरण मी आता बोललेलं की ते फक्त निधी मंजूर करणार आहेत। निधी मंजूर करण्याचं कारण म्हणजे जे जे हप्ते थांबलेले आहेत त्याचं ते निधी मंजूर करतील आणि नंतर ते जे हप्ते थांबलेले आहेत त्यांना ते निधी त्यांचे हप्ते देतील। कारण की जो त्यांचा निधी होता तो दुसऱ्या कामासाठी त्यांनी यूज केलेला आहे, असं त्यांनी म्हणजे थोडं आपल्या कानावरती आलेलं आहे की त्यांनी निधी हा मंजूर दुसऱ्या कामासाठी वापरलेला आहे। पण तो निधी आहे तो तुमच्या कामासाठी लवकरात लवकर मंजूर करून घेतील बैठकीत आणि नंतर इथं तुमच्या खात्यामध्ये येतील। पण त्याच्या अगोदर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता देखील वेळेवर मिळणार आहे आणि तो 1500 रुपयेची मिळणार आहे। तर काहीकांचं म्हणणं असं देखील होतं की 4000 रुपये वाढीव होणार आहे, कोणी म्हटलं 4500 वाढीव होणार आहे। पण माझं स्वतःचं मत आहे की 4 किंवा 4.5 4000 झाले तरी चांगली गोष्ट आहे, 4.5 झाले तरी चांगली गोष्ट आहे। की आताच्या मानाने बघितलं तर खूप महागाई आहे आणि 1500 रुपयामध्ये अजून थोडी वाढ झाली तर अजून थोडं हाताला हातभार लागेल आणि थोडं बरं वाटेल। कारण की आताची महागाई खूप आहे, आमच्या ग्रामीण भागामध्ये देखील खूप महागाई आहे आणि 1500मध्ये नाही परवडत, हे मी स्वतःचं माझं मत आहे। तर 4000 वाढीव झालं तर खूप गरजेचं आहे आणि 4000 4500 वाढीव काही म्हणत आहेत तर हे याच्यासाठी स्पेशल समिती बसणार आहे आणि समिती बसल्यानंतर त्यांच्यावर त्यांची बैठक आणि निर्णय होईल। त्यानंतर या 4000 किंवा 4500 किती वाढणार आहे ते नंतर कळवण्यात येणार आहे। त्याच्यावर अद्याप देखील काही आलेलं नाही आहे, अजून देखील कुठल्याही प्रकारचा
आपल्याकडे आलेलं नाही आहे. त्यानंतर आपल्यावर आल्यानंतर समिती बसल्यानंतर तेही देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर जुलैचा हप्ता तुमच्या परत लवकरात लवकर येईल आणि वाढीव येणार नाही, 1500 रुपये येणार असे त्यांचं मत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जय